घराच्या अवतीभोवती खड्डे आहेत रोडला बाहेर निघल्यावर. काय त्रास होतो खड्ड्यांचा? ट्रॅफिक जाम होती मॅडम, त्याच्यामुळं खड्ड्यामुळं गाड्या स्लो चालतात. ॲक्च्युली काय आहे, पाऊस आला, पूर आला, खूप मोठं वादळ झाल्यासारखं झालं, त्यामुळं रस्त्यावरती खड्डे खूप आहेत आणि वेळेत त्याचं मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतके खड्डे आहेत. आपण रस्त्यातून खड्डे चुकवतो की खड्ड्यातून रस्ता चुकवतो हेच कळत नाही मुळात. आता असं वाटतं की वृक्षारोपण करावं, रस्त्यामध्ये जावं आणि त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून त्या प्रशासनाला दाखवावं की हे खड्डे आहेत, हे किती खड्डे आहेत. 1 आणि 2 आणि 100 असे खड्डे मोजून सापडतच नाही. किती मोजणार तुम्ही? मोजायला काउंटिंगच नाही, इतके खड्डे. महापालिका म्हणते फक्त 54 खड्डे पुणे अख्ख्या शहरात. जर 54 खड्डे असतील तर आश्चर्य, ह्याच्यापेक्षा आजचा जोकच नाही मग मोठा. आजच्या तारखेचा सर्वात मोठा विनोद आहे की 54 खड्डे तुम्ही कशावरती मोजले? काय तुम्ही यायची सिस्टम लावली का? पंढरपूरच्या वारीमध्ये जसे वारकरी मोजले तसे तुम्ही याय सिस्टम लावली का इथं? आणि त्या सिस्टमनुसार तुम्ही मोजले का 54 खड्डे? कुठे आहे 54 खड्डे तुमचे? मार्किंग करा आणि दाखवा. तुमच्या मार्किंग दाखवा. तुम्हाला कमीत कमी 1000 खड्डे आम्ही तुम्हाला दाखवतो बिना मार्किंग केलेले. असे काही नाही. सत्य आहे ते सत्यच आहे ना, ते तुम्हालाही लपवता येणार नाही. आम्ही अतिशयोक्ती करून काही सांगणार नाही. जे आहे ते फॅक्ट आहे, खड्डे आहेत हे स्वीकारलं पाहिजे आणि वेळेवर त्याचं मेंटेनन्स करून तात्पुरतं त्याची डागडुजी न करता त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे. पैसे खर्च करतं साधारण 100 कोटी रुपये दरवर्षी महापालिका या खड्ड्यांवर खर्च करतं, डागडुजीवर खर्च. आता त्याच्यावर काय बोलायचं आपण? डागडुजीवरती म्हणजे कोणत्या डागडुजीवरती नेमकं? ज्वेलरीच्या डागडुजीवरती करतात का रस्त्यावरच्या खड्ड्याच्या डागडुजीवरती करतात हेच कळत नाही. मग पैसे 100 कोटी जात असतील तर 100 कोटी खर्च केल्यानंतर 100 वर्ष खड्डे पडणार नाहीत. आज जंगली महाराज रोड हा कितीतरी वर्षापूर्वीचा सांगितला जातो आहे, त्याच्यावर खड्डे होत नाहीत, शेकडो वर्षापूर्वीचे. आणि इथं आपल्या गेल्या वर्षी पाऊस आल्यानंतर पावसाळ्यातले खड्डे, पुन्हा तेच खड्डे, पुढच्या वर्षी पुन्हा तेच खड्डे असतात. मग खड्डे तेच रिपीट का खड्डे पडतात? हा एक मोठा म्हणजे ते परत त्याच कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर मिळण्यासाठीच खड्डे खांदतात का खोदून घेतात? काम ते कच्चंच दरवर्षी करतात, म्हणजे ते कच्चं काम करतात, पुढच्या वर्षी त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट मिळावं अशा प्रकारचे कामं असतात. हे पालिकेमध्ये सेटलमेंटचे कामं होतात. हे आता आम्ही सांगायची काय, पब्लिकनं सांगायची काही गरज नाही, सर्वांनाच माहीत आहे. तेरी बी चूप मेरी बी चूप सगळीकडे चाललेलं असतं. त्याच्यावर कोणी काय बोलायचं? सामान्य नागरिकांचा विचारात घेतलंच जात नाही कुठं. कुणालाही सामान्य नागरिकांना न विचारात घेता सगळे सेटलमेंटची कामं केली जातात आणि हे कामं यातून ॲक्सिडेंट होतात, नागरिकांचे बळी जात आहेत. काल आपण पाहिलं नाशिकमध्ये केवढे मोठे अपघात झाले. तेच इथं का होऊ नयेत? इथंही होऊ शकतात अपघात. महापालिका वाट बघते का मग या अपघातांची? अपघात होण्याचीच वाट पाहते ना. अपघात झाल्यानंतरच आपल्या अधिकाऱ्यांना जाग येते, तोपर्यंत काही जाग येत नाही. तर त्याच्या अगोदर त्यांनी जागं व्हावं, नागरिकांना व्यवस्थितपणे सुविधा द्यावीत. सरकार आपल्याला खूप मोठं वरून बजेट देतं, त्या बजेटचा योग्य वापर करावा आणि सोयीसुविधा सामान्य नागरिकांना द्यावी एवढीच विनंती आहे. ह्या पुणे महानगरपालिकेला जे पदविभागाला जे अधिकारी बसतेत, राजेंद्र भावस्कर साहेब, त्यांनी एक वेळेस 2 व्हीलरवर प्रवास करून बघावा, पालिकेची गाडी न वापरता, की पुण्यातले खड्डे कसे आणि नागरिक कसे त्रस्त होऊन गाडी चालवतात. गाडी चालवत असताना एखादा जर खाली पडून त्याचा काय दुर्दैवी मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? पालिका का अधिकारी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.